सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला जी आता मॅच सुरू आहे त्या मॅच बद्दल आपण बोलणार आहोत। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांचा मुकाबला सध्या होतो आहे। बंगळुरूची बॅटिंग आता सुरू आहे। 149 रन त्यांना जिंकण्यासाठी करायचे आहेत, पण त्यासाठी चांगलीच दमछाक सध्या टीमची झाली आहे। पहिले 6 बॅट्समन हे तंबूत परतलेले आहेत आणि त्यामुळे चेन्नई 148 चा स्कोर सुद्धा राखेल अशी परिस्थिती सध्या आहे। पॉइंट टेबलमध्ये चेन्नईची टीम अव्वल आहे। आज जेव्हा 148 रनवर चेन्नईची टीम आउट झाली किंवा 148 रनच 20 ओव्हरमध्ये करू शकली, तेव्हा असं वाटलं होतं की बंगळुरूसाठी हे आव्हान सोपं जाईल, पण जसजशी स्पर्धा पुढे सरकतेय उत्तरार्धात स्कोर्स कमी होत आहेत असंच आपल्याला म्हणावं लागेल, कारण हे 148 आव्हान बंगळुरूला अजिबात पेलवताना सध्या दिसत नाहीये। सुरुवातच डळमळीत झाली आणि त्यानंतर मिडल ऑर्डर आशिष नेहरा आणि ईश्वर पांडे या दोघांनी कापून काढली असंच म्हणावं लागेल। क्रिस गेलला या मॅचमध्ये बंगळुरूने विश्रांती दिली, पण ही योजना फारशी यशस्वी झालेली दिसत नाहीये। मॅडिन्सनला संधी मिळाली, तो 4 वर आउट झाला आणि विराट कोहली ज्याने 48 रन केले होते तो रनआउट झाला आणि त्यानंतर मिडल ऑर्डर फारशी कमाल बंगळुरूची दाखवू शकलेली नाहीये। आव्हान आता 13 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 30च्या वर रन करायचे आहेत बंगळुरूच्या टीमला। शक्य आहे जर विसे नीट खेळला तर। मॅचचा अपडेट आपण घेतच राहणार आहोत। दरम्यान सुलक्षणा नाईक आपली नेहमीची गेस्ट आपल्या बरोबर आहे। सुलक्षणा, खरं सांग, कारण जेव्हा चेन्नईची इनिंग संपली 148 रन फक्त या टीमने केले, तेव्हा असं वाटलं होतं का की बंगळुरूला अशा पद्धतीने कठीण जाईल हे आव्हान? नाही, कठीण जाईल असं नक्कीच वाटलं नव्हतं बंगळुरूची जी बॅटिंग लाईनअप आहे बघून, आणि डेफिनेटली पण हा क्रिकेटचा गेमच असा आगळा वेगळा आहे की तो कधीही तुम्हाला सरप्राईज देऊ शकतो, कधीही तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो। आणि आपण या पूर्ण टुर्नामेंटमध्ये बघितलंय की चेन्नई सुपर किंग्स हे चांगलं डिफेंड करताय। त्यांनी 135 जो टार्गेट आहे तो पण काही दिवसांपूर्वी एका मॅचमध्ये डिफेंड केलेला। तर एक चान्स तर नक्कीच होता की जर टॉप ऑर्डर थोडी लवकर आउट झाली तर नक्कीच, आणि त्यांचे बॉलर्स खूप चांगली कमाल बॉलिंग करतायत असंच म्हणायला हवं। तर नक्कीच एक वाटलं नव्हतं, पण नक्कीच एक चान्स होता, कारण का सीएसके बरोबर हल्ली काही आपण एक्झॅक्टली प्रिडिक्ट करू शकत नाही का ते त्यांचं ॲज अ टीम ते खूप चांगलं परफॉर्म करतात आणि तेच आपल्याला आजच्या मॅचमध्ये सुद्धा बघायला मिळतंय। पण या मॅचमध्ये चेन्नईचे बॉलर्स वरचढ ठरले बंगळुरूच्या बॅट्समनना की बॅटिंग चांगली झाली नाही। ज्या पद्धतीने विराट कोहली रनआउट झाला, थोडी हाराकिरी बॅट्समननी पण केली बंगळुरूच्या। नक्कीच एक मोठी ओव्हर हवी होती। इकडेच आपण म्हणतो ना, पहिल्या मॅच मध्ये सरफराज खाननी चांगलं प्रदर्शन केलं, पण त्या मॅच मध्ये त्याला फक्त बॅटिंग चांगली करायची होती, त्याच्यासमोर टार्गेट नव्हतं किंवा काही अचीव करायचं नव्हतं। पण जेव्हा तुम्हाला एक टार्गेट दिला जातो तेव्हा नक्कीच एक एक्सपिरियन्स प्लेअर आणि एक यंगस्टर मधला फरक तुम्हाला कळून येतो। जर एकच मोठी ओव्हर हवी होती त्या वेळेस, पण तिकडे थोडी घाई झाली। जर तो थोडा थांबून सेकंड लास्ट ओव्हर पर्यंत मॅच घेऊन आला असता तर नक्कीच आज त्याला खूप मोठा चान्स होता हिरो बनायचा। पण त्याला आपण म्हणू शकत नाही, तो खूप लहान आहे। पण नक्कीच त्याच्या बंगळुरूच्या बॅटिंगमध्ये जर विराट कोहली आणि ॲबी डिव्हिलियर्स सोडले तर काही त्यांच्यामध्ये असं भरभक्कम असं कोण दिसत नाहीये का जो परफॉर्म करेल आणि मॅच घेऊन जाईल असं। कारण का दिनेश कार्तिकचा तर फॉर्मच असा खराब फॉर्म चालू आहे की आयदर ते काहीतरी त्यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग, त्या दिवशी त्यांच्याबरोबर ॲबी डिव्हिलियर्स रनआउट झाले, तर नक्कीच असं त्यांचा खराब फॉर्म चालू आहे। तर असं कोण त्यांच्यामध्ये दिसत नाहीये जो मॅच घेऊन जाईल बंगळुरूसाठी।